एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज मधील प्रॅक्टिस सेट नंबर 36 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी ट्रायंगल रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. वी नो दॅट ट्रायंगल इज अ क्लोज फिगर हॅव्हिंग 3 साइड्स अँड 3 angles. See, this is a triangle and triangle ABC. In this triangle, point A, point B and point C हे काय आहे? नॉन कोलिनियर. दॅट मीन्स एका सरळ रेषेत नसणारे पॉईंट्स जर आपण जॉईंट करून घेतले तर जी क्लोज फिगर तयार होते ती म्हणजेच काय आहे? ट्रायंगल आहे. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. 3 टाइप्स बेस्ड ऑन साइड्स. साइड्सनुसार ट्रायंगलचे 3 टाइप्स पडतात. फर्स्ट वन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय असतं? ऑल 3 साइड्स आर इक्वल. ऑल 3 sides are equal. इज इट क्लिअर? त्यानंतर दुसरा टाइप आहे साइड्स बेसवर आयसोस्केल ट्रायंगल. यामध्ये काय असतं? 2 sides आर इक्वल. आणि थर्ड टाइप आहे स्केलेन ट्रायंगल. यामध्ये काय असतं? ऑल साइड्स डिफरंट. दॅट मीन्स नो साइड्स इक्वल. दॅट मीन्स ऑल साइड्स डिफरंट. इज इट क्लिअर? तर हे 3 टाइप्स हे साइड्स बेसवर आहेत. तसे अजूनही 3 टाइप्स पडतात. ऑल्सो 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल. 3 टाइप्स तर बेस्ड ऑन एंगल्स. फर्स्ट वन acute angle triangle. यामध्ये काय असणार आहे? जे 3 अँगल्स आहेत ट्रायंगलमध्ये ते तिन्हीच्या तिन्ही अँगल्स हे ॲक्यूट असणार आहेत. दॅट मीन्स बिलो दी 90 डिग्री. 3 अँगल्स आर ॲक्यूट. इज इट क्लिअर? ॲक्यूट मीन्स बिलो 90 डिग्री. इज इट क्लिअर? देन सेकंड टाइप आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. यामध्ये काय असणार आहे? 1 ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल मीन्स इट इज अबव दी 90 डिग्री. बिलो दी 90 डिग्री. दॅट मीन्स ॲक्यूट. अँड अबव 90 डिग्री. दॅट मीन्स ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? अँड थर्ड टाइप आहे बेस्ड ऑन अँगल्स राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये काय असणार आहे? 1 राईट अँगल असणार आहे यामध्ये. म्हणजेच तो काय होणार आहे? राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. राईट अँगल म्हणजेच इट इज 90 डिग्री. इज इट क्लिअर? नेक्स्ट पॉइंट प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. सपोज मी इथे एक ट्रायंगल काढला. ट्रायंगल ABC असं जर ट्रायंगल काढला तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे
या तिन्ही अँगल्सची जर आपण सम घेतली तर ती किती येणार आहे 180 डिग्री. इज इट क्लिअर? अँड सेकंड प्रॉपर्टी आहे द सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड. म्हणजेच काय, जर आपण या दोघांची सम घेतली किंवा या दोघांची सम घेतली, कोणत्याही दोन्ही बाजूंची सम ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते, ग्रेटर असते. म्हणजेच इन ट्रायंगल the sum of any two sides is always greater than third side. Is it clear? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. See the first question. Observe the figures below and write the type of triangle based on its angles. आत्ताच आपण बघितले अँगल्सच्या बेसवर 3 टाईप्स पडतात. या फिगरमध्ये क्यू इथं 90 डिग्री तयार झालेला आहे. सो हा अँगल कोणता असणार आहे 90 डिग्री. दॅट मीन्स ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? रीजन काय आहे, हॅविंग वन राईट अँगल. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट वन ट्रायंगल XYZ. तर जर वाय आपण ऑब्झर्व केला तर काय आहे 125. दॅट इज अबव द 90 डिग्री. दॅट मीन्स इट इज ऑब्ट्यूज अँगल. सो ट्रायंगल XYZ इज ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. इज इट क्लिअर? Obtuse angle triangle because having one angle above the 90 degree. Is it clear? Then third figure, triangle LMN is dot triangle. तिन्ही अँगल्स आहेत ते बिलो 90 डिग्री आहेत म्हणजेच ॲक्यूट आहेत. सो हा कसला असणार आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो इट इज ॲक्यूट अँगल triangle. Is it clear? It is too much simple. Then next question. Observe the figures below and write the type of triangles based on sides. आता साइड्सच्या बेसवर आपल्याला सांगायचं आहे. See this figure. Triangle ABC. All sides are equal. So it is सगळ्या साइड्स इक्वल आहेत म्हणजेच हा काय असणार आहे इक्विलॅटरल triangle. ABC is equilateral because having all sides equal. Equilateral. Having all sides. He side आणि he side. That means AB is equal to BC is equal to AC. That means it is a equilateral triangle. Is it clear? So next. ट्रायंगल EFG. यामध्ये ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या डिफरंट आहेत. दॅट मीन्स ऑल साइड्स आर डिफरंट. म्हणजेच हा कोणता असणार आहे स्केलेन ट्रायंगल. इज इट क्लिअर? स्केलेन ट्रायंगल बिकॉज ऑल साइड्स आर डिफरंट. यात कोणतीच साइड्स ही इक्वल नाही. सो नेक्स्ट ट्रायंगल UVW. यामध्ये या दोन साइड्स दॅट मीन्स UV इज इक्वल टू UW. या दोन साइड्स आहेत त्या इक्वल आहेत. दॅट मीन्स हॅविंग टू साइड्स इक्वल म्हणजेच हा काय असणार आहे आयसोस्केल ट्रायंगल. इज इट क्लिअर? आयसोस्केल ट्रायंगल बिकॉज हॅविंग टू साइड्स इक्वल. देन नेक्स्ट. As shown in the figure, Avinash is standing near his house. He can choose from two roads to go to the school. Which way is shorter? And explain why. Reason पण आपल्याला विचारलेला आहे. See, इथं काय आहे या पॉईंटला A पॉईंटला अविनाशचं घर आहे आणि तिथं अविनाश स्टँड झालेला आहे. तर आणि C पॉईंटला काय आहे स्कूल आहे. सो स्कूलला जाण्यासाठी तो
कोणता रोड चूज करेल आणि कोणता शॉर्ट असणार आहे आणि रिझन आपल्याला द्यायचे आहे एक्सप्लेन व्हाय. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या ए पॉईंटवरून एकतर अविनाश ए बी प्लस बी सी हे डिस्टन्स जाईल किंवा तो डायरेक्ट ए सी हे डिस्टन्स येईल. सो हा एक रोड होईल आणि ए सी हा एक रोड होईल. सो वी कॅन राईट दी रोड नंबर 1 दॅट इज ए बी प्लस पहिल्यांदा ए बीवर जाईल आणि त्यानंतर बी सी हे डिस्टन्स कव्हर करेल बी सी आणि त्यानंतर अजून एक रोड तयार होतो आहे रोड नंबर 2 दॅट इज डायरेक्ट तो ए सी या रोडने जाईल. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए बी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए सी. ही जर लेंथ आपण बघितली तर ए बी प्लस बी सी हे डिस्टन्स काय होणार आहे जास्त होणार आहे. म्हणजे वी कॅन राईट ए बी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए सी. दॅट मीन्स ए सी हा काय आहे शॉर्टर रोड आहे. देअरफोर रोड नंबर 2 देअरफोर रोड नंबर 2 दॅट इज ए सी इज ए शॉर्टर रोड. इज इट क्लिअर शॉर्टर रोड. आणि आपल्याला एक्सप्लेन व्हाय रिझन पण विचारलेला आहे. सो वी कॅन राईट द रिझन फॉर दॅट. रिझन वी नो दॅट द प्रॉपर्टी the sum of the length of any two sides of a triangle is always greater than the length of third side. हेच रिझन येणार आहे. ही जी आपण ट्रायंगलची प्रॉपर्टी पाहिली ते म्हणजेच याचं रिझन आहे. सो वी कॅन राईट the sum of the length of any two sides of a triangle is always greater than the length of third side. Is it clear? That means हे कसं होणार आहे ए बी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए सी. ही जी प्रॉपर्टी आपली आहे ही इथं फुलफिल झालेली आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट फोर्थ वन सी दी क्वेश्चन. द लेंथ ऑफ साइड्स of some triangles are given. Say what type of triangle they are. आणि आपल्याला ही साईडची लेंथ दिलेली आहे. इथं जर आपण सिम्पली ऑब्झर्व केलं तर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर म्हणजे ऑल साइड्स आर डिफरंट. वी कॅन राईट ऑल साइड्स आर डिफरंट. सो ऑल साइड्स डिफरंट आहेत म्हणजेच हा कोणता ट्रायंगल असेल. इट इज therefore it is scalene. Is it clear? स्केलेन मध्ये आपण काय पाहिलं की सगळ्या साइड्स ह्या डिफरंट असतात. स्केलेन ट्रायंगल. देन सेकंड 3.4 सेंटीमीटर 3.4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर या दोन साइड्स इक्वल आहेत. दॅट मीन्स वी कॅन राईट टू साइड्स आर इक्वल. मग टू साइड्स इक्वल आहेत म्हणजेच कोणता असणार आहे. देअरफोर इट इज आयसोस्केल ट्रायंगल. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. आपण पाहिलेलंच आहे आयसोस्केल ट्रायंगल. देन थर्ड 4.3 सेंटीमीटर 4.3 सेंटीमीटर अँड 4.3 सेंटीमीटर म्हणजे तिन्ही बाजूंची लेंथ काय आहे सेम आहे. सो वी कॅन राईट all sides are equal. The length of all sides are equal. Therefore it is equilateral triangle.
It is equilateral triangle. Then next 3.7 centimeter, 3.4 centimeter and 4 centimeter. म्हणजेच इथं काय आहे, एकही बाजू सेम नाही. So we can write all sides are different. All sides different असल्यामुळं हा कोणता ट्रायंगल होईल? Therefore it is scalene. Is it clear? It is scalene triangle. So see the next question. The length of 3 segments are given for constructing a triangle. Say whether a triangle with these sides can be drawn. Give the reason for your answer. म्हणजेच काय, याच्या 3 साइड्स, लेंथ ऑफ 3 साइड्स दिलेल्या आहेत, त्यावरून आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो का, आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, रिझन द्यायचा आहे. वी नो दी प्रॉपर्टी. The sum of length of any 2 sides of a triangle is always greater than the length of third side. ही प्रॉपर्टी आपण जर फॉलो होत असेल तर तो ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकतो, आणि ही प्रॉपर्टी जर फुलफिल होत नसेल तर तो ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करता येणार नाही. सो आपण चेक करूया. फर्स्ट गिवन एक्झाम्पल इज 17 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर, त्यानंतर 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. पण ट्रायंगलची प्रॉपर्टी लावून बघूया. 7 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर जर आपण घेतलं आणि हे जर ग्रेटर येत असेल 17 सेंटीमीटर, दॅट मीन्स थर्ड साईड, या 2 साईड्सची सम ही थर्ड साईडपेक्षा जर ग्रेटर आली तर तो ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकणार आहे. इज इट क्लिअर? इथं काय होईल, 7 + 8 दॅट मीन्स 15 सेंटीमीटर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 15 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 17 सेंटीमीटर आहे का? दॅट मीन्स 15 सेंटीमीटर इज नॉट ग्रेटर दॅन 17 सेंटीमीटर. देअरफॉर हा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकणार नाही. इज इट क्लिअर? सो आपण रिझन लिहूया. Reason for that, first one, this triangle cannot be drawn. This triangle cannot be drawn because we know that the property of triangle as the sum of two sides is not greater than the third side, is not greater than third side. Is it clear? So second one आपण चेक करून बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 7 सेंटीमीटर, 24 centimeter and third one 25 centimeter. Upon we know that in triangle the sum of two sides is greater than the third side. सो ही प्रॉपर्टी फुलफिल होत असेल तर आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. तर आपण 7 आणि 24 हा घेऊन बघू. पहिली कंडिशन आपण घेऊन बघूया. 7 सेंटीमीटर प्लस 24 सेंटीमीटर ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. यांची जर ॲडिशन घेतली आपण तर काय येते, 31 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. म्हणजे 31 हा ग्रेटरच आहे 25पेक्षा. सो इथं आपली ही कंडिशन फुलफिल झालेली आहे. सो आपल्याला जर कंडिशन फुलफिल होत असेल तर इतर 2 साईडची पण आपल्याला करून बघावी लागणार आहे. सो सेकंड आपण 2 साईड्सची करून बघूया. तर 7 आणि 25 घेऊया. 7 सेंटीमीटर
प्लस 25 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन द रिमेनिंग काय 24 करून बघूया. यांची ॲडिशन जर घेतली आपण तर 25 प्लस 7 32 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 24 सेंटीमीटर. म्हणजे इथंही ही कंडिशन फुलफिल झालेली आहे, ही प्रॉपर्टी ट्रू होते आहे. सो थर्ड साईडची आपण करून बघणार. आता 24 आणि 25 यांचे ॲडिशन घेऊया. 24 सेंटीमीटर प्लस 25 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 7 सेंटीमीटर. थर्ड साईड यांची जर आपण ॲडिशन घेतली तर काय येईल 49 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 7 सेंटीमीटर. इथं सुद्धा प्रॉपर्टी आपली ट्रू झालेली आहे. सो रिझन काय देअरफॉर this triangle can be drawn. Is it clear? Then next example आपण बघूया. थर्ड वन. गिव्हन मेजरमेंट आहे 9 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? तर आपण वी नो दॅट द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. इन ट्रायंगल the sum of two sides is always greater than third side. Is it clear? ही प्रॉपर्टी फुलफिल होते का बघूया. जर 9 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर यांची जर ॲडिशन घेतली 9 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 16 सेंटीमीटर. यांचे ॲडिशन काय येईल 15 सेंटीमीटर. सो 15 सेंटीमीटर हे ग्रेटर आहे का 16 पेक्षा? नाही. सो वी कॅन राईट द 15 सेंटीमीटर इज नॉट ग्रेटर दॅन 16 सेंटीमीटर. देअरफॉर धिस ट्रायंगल कॅनॉट बी ड्रॉन. देअरफॉर धिस ट्रायंगल cannot be drawn. Is it clear? Then next fourth one. Fourth example measurement आहे 8.4 सेंटीमीटर 16.4 सेंटीमीटर and 4.9 सेंटीमीटर. We know that the property of triangle. In triangle the sum of two sides is always greater than third side. Is it clear? So आपण जर सम घेतली 8.4 सेंटीमीटर प्लस 4.9 सेंटीमीटर करून बघूया इज ग्रेटर दॅन 16.4 सेंटीमीटर. येते का आपण बघूया. ॲडिशन जर घेतली आपण तर काय होती 13.3 सेंटीमीटर. म्हणजे 13.3 सेंटीमीटर ही ग्रेटर नाही. इज इट क्लिअर? म्हणजे 13.3 सेंटीमीटर इज नॉट ग्रेटर दॅन 16.4 सेंटीमीटर. म्हणजे हा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकणार नाही. सो देअरफॉर वी कॅन राईट this triangle cannot be drawn. Is it clear? Then next example, fifth one. Fifth one measurement आहे 15 सेंटीमीटर त्यानंतर 20 सेंटीमीटर and 25 centimeter. Now we know that in triangle the sum of two sides is always greater than third side. ही प्रॉपर्टी फुलफिल होते का ते आपण पाहूया. इथं जर आपण ॲडिशन घेतली 15 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. चे ॲडिशन काय होईल 35 सेंटीमीटर.
35 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. म्हणजे इथं ही कंडिशन फुलफिल होते आहे. सो आपल्याला फुलफिल जर होत असेल तर दुसऱ्या बाजूंना पण आपण चेक करून पाहणार आहोत. सो 15 सेंटीमीटर प्लस 25 सेंटीमीटर घेऊया. मग थर्ड साईड काय राहील? 20 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? यांची जर आपण ॲडिशन घेतली तर काय येते? 5 5 0 आणि 4. 40 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 20 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? म्हणजे इथं सुद्धा कंडिशन आपली फुलफिल होते आहे. सो थर्ड चेक करून बघूया. 20 सेंटीमीटर प्लस 25 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 15. दॅट मीन्स थर्ड साईड 15 सेंटीमीटर. तर 20 प्लस 25 काय होणार आहे? 45 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 15 सेंटीमीटर. इथं सुद्धा ही कंडिशन फुलफिल झालेली आहे. Therefore, we can write this triangle can be drawn. Is it clear? Can be drawn. So, next, sixth one. Given measurement आहे 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, अगेन 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. We know that in triangle the sum of two sides is always greater than third side. So आपण करून बघूया. फर्स्ट कंडिशन आपण चेक करूया. 12 सेंटीमीटर आणि हे 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर प्लस 12 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन थर्ड साईड. दॅट मीन्स 16 सेंटीमीटर. हे जर आपण करून बघितलं तर काय होते ॲडिशन? 24 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 16 सेंटीमीटर. म्हणजे तर प्रॉपर्टी आपली फुलफिल होती, ट्रू होती. सो आपण सेकंड पण चेक करावी लागणार आहे. पण सेकंड चेक करूया. 12 सेंटीमीटर प्लस 16 सेंटीमीटर. तर थर्ड साईड काय राहणार आहे? 12 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो यांची जर आपण ॲडिशन घेतली तर 6 प्लस 2 8 आणि हा 2 मीन्स 28 सेंटीमीटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 12 सेंटीमीटर. सो इथं सुद्धा ही प्रॉपर्टी ट्रू झालेली आहे. सो थर्ड चेक करूया. काय येणार आहे? 16 सेंटीमीटर प्लस 12 सेंटीमीटर हेच येणार आहे. कारण हा कसला ट्रायंगल आहे? दोन साईड्स इक्वल आहेत. दॅट मीन्स इट इज आयसोस्केल ट्रायंगल. इज इट क्लिअर? इट इज ग्रेटर दॅन थर्ड साईड. दॅट मीन्स 12 सेंटीमीटर. म्हणजे ॲडिशन काय येणार आहे? तीच येणार आहे. 28 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 12 सेंटीमीटर. सो इथं सुद्धा ही प्रॉपर्टी काय झालेली आहे? ट्रू झालेली आहे. सो वी कॅन राईट therefore this triangle can be drawn. Is it clear? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.